नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन रँक एमपीएससी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला इंडियन पॉलिटीच्या 2026च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सांगणार आहे. त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीशी रिलेटेड जे पण काही क्वेश्चन आले होते त्यांचं विश्लेषण आज आपण करूयात. तर चला पुढे जाऊयात. तर ज्या विषयांवरती 2026च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले गेलेत राज्यसेवेच्या, त्यातलं पहिलं आहे संसद, राष्ट्रपती, महाधिवक्ता, उच्च न्यायालय, घटना निर्मिती, अनुसूची, मूलभूत कर्तव्य, आंतरराज्य परिषद, अमेंडमेंट्स, कॅग आणि राज्यभाषा. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप बी 2026ला विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण केलंय. आता आपण राज्यसेवेचं करतोय, जेणेकरून आपल्याला अंदाज लावता येईल की ग्रुप सी मध्ये पॉलिटीचे कुठल्या टॉपिक्सवरती ते क्वेश्चन्स विचारू शकतात. पुढे जाऊयात. पहिला प्रश्न, कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावाअंतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळले जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जातात? तर ऑप्शन्स आहेत साधारण समापन, खंडशाह समापन, कांगारू समापन, गिलोटिन समापन. तर याचं उत्तर आहे कांगारू समापन. विधेयकातील फक्त महत्त्वाच्या कलमांवर चर्चा व मतदान केले जाते. मधील म्हणजे इंटरव्हेनिंग कलमे वगळली जातात. ती कलमे चर्चेविना मंजूर म्हणजे डीम पास मानली जातात. यामुळे सभागृहाचा वेळ वाचतो आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होतं. तर साधारण समापन कशासाठी असतं? तर चर्चा त्वरित समाप्त करण्यासाठी, खंडशाह समापन प्रत्येक भागावर स्वतंत्र चर्चा करण्यासाठी आणि गिलोटिन समापन निश्चित वेळ संपल्यावर उर्वरित सर्व कलमे एकत्र मतदानासाठी ठेवली जातात. तर आता कांगारू कांगारू काय करतो? जंप मारत असतो. जंप म्हणजे काय? तो मधला रस्ता वगळतोय आणि पुढे उडी मारतोय. तर आपण हेच लक्षात ठेवायचं याच्यावरून की विधातील फक्त महत्त्वाच्या कलमांवरती चर्चा व मतदान केले जाते, म्हणजे जमिनीवरती मधली कलमे वगळली जातात आणि त्यामुळे काय होतंय तर सभागृहाचा वेळ वाचतोय आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित होतंय. साधारण नॉर्मल आहे चर्चा त्वरित समाप्त होण्यासाठी. खंडशाह म्हणलं तर मग प्रत्येक एक पार्ट पाडले जातात, त्याच्यामुळे प्रत्येक भागावर स्वतंत्र चर्चा. आणि गिलोटिन म्हणलं तर निश्चित वेळ संपल्यानंतर उर्वरित सर्व कलम घेऊन त्याच्यावर एकत्रितपणे मतदान. हे झालं पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाहीत. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बंधित आहेत. दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतींकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. तर याचं उत्तर आहे 2. राष्ट्रपती कोर्ट मार्शलने दिलेली शिक्षा क्षमा करू शकतात. राज्यपाल कोर्ट मार्शलने शिक्षा क्षमा करू शकत नाहीत. दयेच्या याचिकाकर्त्याला राष्ट्रपतींसमोर तोंडी सुनावणीचा अधिकार नसतो. राष्ट्रपती क्षमादानाचा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात, की कलम 74 मध्ये दिलेला आहे. राष्ट्रपती क्षमादान देताना कारणे देण्यास बांधील नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की क्षमादानाचा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मर्यादित कक्षेत येतो, परंतु कारण देणे बंधनकारक नाही यासाठी. पुढचा प्रश्न बघूयात. राज्याच्या महाधिवक्त्याचे परिश्रमिक म्हणजे रिन्युमरेशन कोण निर्धारित करतं? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. अनुच्छेद 165 नुसार राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. महाधिवक्त्याचे परिश्रमिक राज्यपाल निश्चित करतात. महाधिवक्ता हा राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतो. तो राज्यपालांच्या प्रसादापर्यंत म्हणजे ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर पदावर राहतो. आणि ठीक आहे, आर्टिकल 65 मध्ये दिलेलं आहे. पुढचं बघूयात आपण. तर खालीलपैकी योग्य कथन ओळखा. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. ठीक आहे, ते खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. ए आणि सी योग्य उत्तर याचं आपण पाहूयात. तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबद्ध प्रोहिबिशन लेखी आदेश जारी करते. आता आपल्याला हायरार्की माहिती आहे की सर्वात आधी कनिष्ठ न्यायव्यवस्था, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, पुढे प्रतिषेध लेखी आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जात नाही. बरोबर आहे. ठीक आहे, तिसरा ऑप्शन, हा लेखी आदेश न्यायिक ज्युडिशियल आणि अर्धन्यायिक क्विझी ज्युडिशियल संस्थांविरुद्ध जारी केला जातो.
प्रोहिबिशन म्हणजे कार्यवाही सुरू असताना रोखते आणि सर्चोरी म्हणजे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आदेश रद्द करते. तर हे आपलं झालं ऑप्शन्सचे स्पष्टीकरण. तर हा प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन हा लेखी आदेश उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जारी करते. त्यामुळे विधान अ बरोबर आहे. तर हा आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जात नाही, म्हणून ब चुकीचं आहे. मात्र तो न्यायिक आणि अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो, त्यामुळे क बरोबर आहे. ठीक आहे. पुढे, तर खालीलपैकी चुकीचे विधान किंवा विधाने ओळखा. बी एन राव घटना समितीचे सल्लागार होते. घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 ला तयार केला. त्या मसुद्यामध्ये 310 कलम 8 अनुसूची होत्या की मसुद्यामध्ये 243 कलम आणि 13 अनुसूची होत्या. आता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर आपण पाहूयात, बी एन राव हे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते आणि त्यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन तयार केला. त्यांच्या प्रारूपात 243 कलम आणि 13 अनुसूची म्हणजे हे ऑप्शन क्रमांक 3, 243 कलम आणि 13 अनुसूचींचा समावेश होता. तर डी ऑप्शन मध्ये 310, सी ऑप्शन मध्ये 310 कलम आणि 8 अनुसूची दिलेल्या आहेत, नाही आहे. त्यामुळं चुकीचं विधान आहे हा ऑप्शन सी, चौथं. पुढे, भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर आपण काल सुद्धा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं ग्रुप बीच्या, त्याच्यात सुद्धा 12वी अनुसूची होती, याच्यात सुद्धा 12वी अनुसूची विचारली गेली. कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन, अग्निशमन सेवा, दहनभूमी व विद्युत दाहिनी, बाजार व जत्रा, ग्रामीण गृहनिर्माण, अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण 12व्या अनुसूचीमध्ये समावेश होतो. काल टॅक्स वगैरेशी रिलेटेड होतं. याचं उत्तर ऑप्शन 1 आहे, ए बी आणि डी बरोबर आहे. तर यामध्ये काय, तर कलात्मक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाचे प्रोत्साहन, अग्निशमन सेवा हे दोन्ही विषय 12व्या अनुसूचीतील नगरपालिका कार्यांमध्ये समाविष्ट आहेत. ब मध्ये दफनभूमी, विद्युत दाहिनी, इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम हे सुद्धा आहे. सी मध्ये काय, अंशतः ते चुकीचे आहे. म्हणजे बाजार आणि जत्रा 12व्या अनुसूचित आहे. ग्रामीण गृहनिर्माण 11व्या अनुसूचीतील पंचायत विषयात आहे. ग्रामीण म्हणजे गावाकडचं, म्हणून ते पूर्ण विधान चुकीचं ठरतं. आणि डी म्हणलं तर अपंग आणि मतिमंद व्यक्तींच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण हे दोन्ही विषय 12व्या अनुसूचीत समाविष्ट आहेत. 12वी अनुसूची लोकल बॉडीशी रिलेटेड आहे आणि 11वी अनुसूची पंचायतशी रिलेटेड आहे. मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. एकतर निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य, कर भरणे, औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे. मुलांचे शिक्षण शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे. तर 77व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 आहे. तर मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने कोणत्या शिफारसी केल्या? संविधान राष्ट्रीय संविधान पुनरावलोकन आयोगाने NSRCW 2002 पुढील कर्तव्यांच्या समावेशाची शिफारस केली होती. हे कधीच आहे? 2002च. निवडणुकांमध्ये मतदान करणे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे. कर भरणे, औद्योगिक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारावी. मुलांचे शिक्षण शारीरिक आणि नैतिक कल्याणासाठी जबाबदार पालकत्व व कौटुंबिक मूल्य जोपासण्याचे कर्तव्य असावे. ठीक आहे, तर हे आपण लक्षात ठेवू शकतो. 2002. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधाने ओळखा. तर पहिलं, पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली. लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. या समिती सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो. तर खालीलपैकी चुकीचं विधान आहे अ आणि ड, दोन्ही सुद्धा चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन 2 चुकीचा आहे. कसं आपण पाहूयात. तर पंडित नेहरू यांनी 1963 मध्ये समितीच्या निर्मितीची शिफारस केली, परंतु समितीची स्थापना 1964 मध्ये झाली. बरोबर. तर या समितीचे अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यांमधून, पहिलं ऑप्शन चुकीचे आहे. दुसरं, या समितीचे अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यांमधूनच लोकसभा अध्यक्ष नियुक्त करतात, हे बरोबर आहे. 1974 पासून समितीची रचना आहे. लोकसभेत 15, राज्यसभेत 7 आणि एकूण 22 सदस्य. ड ऑप्शन, या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो, 2 नाही. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. तर स्थापना 1964, एकूण 22 सदस्य, लोकसभेचे 15, राज्यसभेचे 7, कार्यकाळ 1 वर्षांचा. बस, हे ऑप्शन लक्षात ठेवा.
आता पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकार संबंधी कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं, राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती रोखून ठेवू शकतात. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. तर याचं उत्तर 4 आहे. ए, बी आणि सी तिन्ही विधाने बरोबर आहेत. कसे? तर राष्ट्रपती विधेयकाला संमती नाकारू शकतात, त्यांना ॲब्सोल्यूट व्हेटोची पॉवर आहे. अनुच्छेद 200 नुसार राज्यपाल एखादे राज्य विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात जर त्यांना ते योग्य वाटले किंवा राज्यघटनेनुसार आवश्यक असेल. अनुच्छेद 311 नुसार राष्ट्रपती धन विधेयक वगळता विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. आणि राष्ट्रपतींचा नकार अधिकार म्हटलं तर त्यांना ॲब्सोल्यूट व्हेटो आहे, संमती नकारणे, सस्पेन्सिव्ह व्हेटो आहे, पुनर्विचारासाठी परत पाठवणे, पॉकेट व्हेटो अनिश्चित काळ प्रलंबित ठेवणे, हे तिन्ही. तर पुढील विधानांमधून शेवटचा प्रश्न आहे. पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदेसंबंधी योग्य विधाने ओळखा. याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणताही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आणि ब. आपल्याला योग्य विधान विचारलं, पहिलं आणि दुसरं योग्य आहे, क नाही. तर आंतरराज्य परिषदेचा उल्लेख अनुच्छेद 263 म्हणजे आर्टिकल 263 मध्ये आहे. राष्ट्रपतींना आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर आणि हा अधिकार राष्ट्रपतींनी वापरला आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना 28 मे 1990 रोजी करण्यात आली होती. तिची स्थापना सहकारी आयोगाच्या म्हणजे सरकारी कमिशनच्या शिफारसीवर करण्यात आली होती. प्रमुख उद्दिष्ट म्हटलं तर राज्यांमधील वादांची चौकशी आणि चर्चा करणे, समाज हिताच्या विषयांवरती संबंध साधणे, केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी शिफारसी करणे. तर अशा पद्धतीने आपण ग्रुप सी राज्यसेवेचे 2026चे क्वेश्चन्स पाहिले इंडियन पॉलिटीचे. आय होप की हे तुमच्यासाठी युजफुल ठरतील. काही चेंजेस सुचवायचे असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये सुचवू शकता. आपल्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.